काँग्रेसच्या गोटातली एक पुढची ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। काँग्रेस नेते राहुल गांधी आज आणि उद्या अशा 2 दिवसांचा कोल्हापूर दौरा करतायत। कसबा बावडा इथल्या भगवा चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते पार पडणार आहे। तर शनिवारी ते संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहणार असल्याचं कळतंय। राहुल गांधी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन करतील। त्यानंतर हॉटेल सयाजी इथं होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला उपस्थित राहतील। धर्मवीर आनंद दिघे यांनी स्थापन केलेल्या ठाण्यातील टेंभी नाका इथल्या दुर्गेश्वरी देवीचा आगमन सोहळा पार पडला। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे मिरवणुकीमध्ये सहभागी झाले। खासदार श्रीकांत शिंदेंनी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी बहिणींशी व्हीसी वरून संवाद साधला। या बहिणीनं योजनेतून मिळालेल्या पैशातून नवी भांडी घेतली, त्यावर मुख्यमंत्र्यांचं नाव करून त्यांचे आभार मानले। मीरा भाईंदरमध्ये जिल्हास्तरीय खेळादरम्यान मुलांना मैदानामध्ये खेळ लागले, तसंच मुलांसाठी पाण्याची, बसण्याची, शौचालयाची सोय नसल्यानं पालिकेचा निष्काळजीपणा समोर आलाय। नागपूरमधील LIC चौक ते ऑटोमोटिव्ह चौक डबल डेकर उड्डाण पूल 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे। उड्डाण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडेल। बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवण्यात येते। अंतर्गत कनिष्ठ वकील ऑन रेकॉर्ड या पदांच्या एकूण 25 जागा भरण्यासाठी ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे। नवरात्रीमध्ये पुन्हा पावसाची हजेरी लागणार असून येत्या 6 ऑक्टोबरपासून विजांच्या कडकडाटासह पाऊस येईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। यंदाचा हिवाळा देखील चांगलाच हुडहुडी भडवणारा असणार आहे असा सुद्धा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। यंदा मान्सून पुणे जिल्ह्यामध्ये भरभरून बरसला असून जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये 122% अर्थात 1052 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। गेल्या वर्षी केवळ 76% पावसाची नोंद झाली होती। 6 ते 10 ऑक्टोबर दरम्यान राज्यामध्ये पुन्हा सर्वदूर पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज वर्तवला गेलाय। त्यामुळे पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये पुन्हा पारा खाली येण्याची शक्यता वर्तवली जाते। गाव पातळीवर ऑनलाईन कामं पार पडावी यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून ग्रामपंचायतींना सुपर फास्ट इंटरनेट देण्याची योजना अंमलात आणण्यात आली आहे। त्यानुसार 600 वर गावांमध्ये आता फास्ट इंटरनेटची सुविधा मिळणार आहे। ब्रेकिंग बातमी पाहूया। हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतलाय। हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या अंकिता पाटील यांनी मुंबईतल्या सिल्वर ओक निवासस्थानावर शरद पवारांची भेट घेतली होती। आज ते इंदापुरात कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार असून पुढील राजकीय वाटचालीबाबत कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहेत। तसंच हर्षवर्धन पाटील आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची घोषणा देखील करणार आहेत। अक्षय शिंदे याला चकमकीदरम्यान लागलेली गोळी सापडत नसल्याच्या CIDच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयानं गुरुवारी नाराजी व्यक्त केली आहे। तसंच ही गोळी शोधली आहे की नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। पशुखाद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात तेजी असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं अर्थशास्त्र बिघडलंय। कच्च्या मालाच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे कंपन्यांनी सरकी आणि गोळीपेंड दरामध्ये वाढ केली आहे। फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेतल्या जाणाऱ्या 10वीच्या परीक्षेचं ऑनलाईन अर्ज भरण्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं। त्यानुसार 7 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरता येणार आहेत। मध्य वैतरणा धरणाच्या ठिकाणी तरंगता सौर ऊर्जा आणि जलविद्युत निर्मिती असलेला ऊर्जा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येतोय। त्यातून 26.5 मेगावॅट ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया राबवण्यात येते आहे। कळवण तालुक्यातील सप्तशृंग गड इथं देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं भाविकांची मोठी गर्दी होत होती। राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं भाविकांसाठी जादा 300 बसेसची सेवा नियोजित केली गेली आहे। मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव रद्द झाल्यानंतर आता जलाशयाच्या दुरुस्तीसाठी नव्या पर्यायाची चाचपणी करण्यात येईल। तलावाच्या 5 कप्प्यांपैकी एकेका कप्प्याच्या दुरुस्तीचा पर्याय पुढे आलेला आहे। राज्यातील 13 बाजार समित्यांमध्ये लिंबूची आवक झाली। लिंबूला पुणे बाजारामध्ये क्विंटलला 2800 रुपये सर्वसाधारण दर मिळाला। मुंबईमध्ये 3000 तर भुसावळ इथं 5500 रुपये दर मिळाला।